आज आपण परिसर अभ्यास याविषयी काही प्रश्न व त्यांची उत्तरे पर्यायसहित पाहणार आहोत, जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षा तसेच TET व टेट ज्या एक्झाम आहेत त्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. तर पहा, पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायांपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण? तर पर्याय आहेत साप, वटवाघूळ, वाळवी आणि घार. तर बरोबर उत्तर आहे वाळवी. दुसरा प्रश्न, आसाम या घटक राज्याची सीमा किती राज्यांना संलग्न आहे? तर पर्याय आहेत 7, 8, 9 आणि 6. तर ऑप्शन नंबर 1 म्हणजेच 7 हे बरोबर उत्तर आहे. आसाम या घटक राज्याची सीमा 7 राज्यांना संलग्न आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अधिकारी कोण असतात? पर्याय उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि खासदार. तर पहा, राज्यसभेचे पदसिद्ध अधिकारी हे उपराष्ट्रपती असतात. चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? पर्याय जलसंवर्धन, वन संवर्धन, शिक्षण आणि आरोग्य. तर ऑप्शन बी बरोबर आहे, म्हणजेच वन संवर्धन या संबंधित चिपको आंदोलन आहे. रक्तातील पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन्स ऑक्सिजन वाहून नेणे, रक्त गोठवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि अन्न पचवणे. तर पहा, बरोबर उत्तर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे रक्तातील पांढऱ्या पेशींचं कार्य असतं. महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स सिंह, वाघ, हत्ती आणि गेंडा. तर पहा, ऑप्शन नंबर बी वाघ यासाठी ताडोबा अभयारण्य प्रसिद्ध आहे. जलचक्रातील पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? पर्याय आहेत संगणन, वर्षाव, बाष्पीभवन आणि साचणे. तर पहा, ऑप्शन सी बरोबर आहे, बाष्पीभवन. जलचक्रातील पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बाष्पीभवन असे म्हणतात. 8वा प्रश्न, ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? तर पहा, पर्याय क्षोभमंडळ, समतापमंडळ, मध्यमंडळ आणि आयनमंडळ. तर पहा, बरोबर उत्तर आहे समतापमंडळ या वातावरणाच्या स्तरात ओझोन थर आढळतो. 9वा प्रश्न, रक्त गोठवण्याचे कार्य कोण करतात? ऑप्शन्स लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तबिंबिका आणि प्लाझ्मा. तर पहा, ऑप्शन सी बरोबर आहे, रक्तबिंबिका रक्त गोठवण्याचे कार्य करतात. पुढचा प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य असते? ऑप्शन पहा कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम. तर ऑप्शन बी बरोबर आहे, लोह. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह मूलद्रव्य असते. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ऑप्शन पहा स्वादुपिंड, थायरॉइड, यकृत आणि पिट्युटरी. तर ऑप्शन सी बरोबर आहे, यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. 12वा प्रश्न, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन्स स्टेथोस्कोप, थर्मामीटर, स्पिग्मोमॅनोमीटर आणि बॅरोमीटर. तर पहा, ऑप्शन सी बरोबर आहे, स्पिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात. महाराष्ट्रातील ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ. हा बघा, या अगोदर ही TET एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. तर पहा, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रपूर या जिल्ह्यात ताडोबा अभयारण्य आहे. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन का मिसळतात? तर पर्याय आहेत चव वाढवण्यासाठी, रंग बदलण्यासाठी, जंतुनाशनासाठी आणि थंड करण्यासाठी. तर पहा, पिण्याच्या पाण्यात क्लोरीन हे ऑप्शन सी बरोबर आहे, जंतुनाशनासाठी वापरतात. ब्ल्यू रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन पहा दुग्धोत्पादन, मत्स्य उत्पादन, धान्य उत्पादन आणि वन संवर्धन. तर पहा, ऑप्शन बी बरोबर आहे, मत्स्य उत्पादनासाठी ब्ल्यू रिव्होल्यूशन वापरतात.
16वा प्रश्न, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? ऑप्शन पहा, दुर्मिळ वनस्पती व प्राणी, हवामान, नद्या आणि माती. तर ऑप्शन ए बरोबर आहे, दुर्मिळ वनस्पती व प्राणी यासाठी रेड डेटा बुक हे संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आसाम, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा. तर पहा, फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे, आसाम. आसाम या राज्यात कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन पहा, वर्गीस कुरियन, MS स्वामीनाथन, होमी भाभा आणि विक्रम साराभाई. तर बरोबर पर्याय आहे दुसरा, MS स्वामीनाथन. पुढचा प्रश्न, ओझोन थराचे मुख्य कार्य काय? तर पाऊस पाडणे, तापमान वाढवणे, अतिनील किरणांपासून संरक्षण करणे, वारे निर्माण करणे. तर पहा, ओझोन थराचे मुख्य कार्य ऑप्शन सी बरोबर आहे, अतिनील किरणांपासून संरक्षण करणे. पुढचा प्रश्न, अन्न साखळीतील प्रथम उत्पादक कोण असतात? तर ऑप्शन पहा, प्राणी, सूक्ष्मजीव, हिरव्या वनस्पती आणि मानव. तर हिरव्या वनस्पती हे अन्न साखळीतील प्रथम उत्पादक असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वाधिक पाणी कोणत्या स्वरूपात आढळते? ऑप्शन पहा, नद्या, तलाव, महासागर आणि भूजल. तर बरोबर पर्याय आहे सी, महासागर. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वाधिक पाणी महासागरमध्ये आढळते. राष्ट्रीय उद्यान का स्थापन केले जाते? तर पहा, उद्योगांसाठी, पर्यटनासाठी, वन्यजीव संरक्षणासाठी आणि शेतीसाठी. तर बरोबर उत्तर आहे, वन्यजीव संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्यान स्थापन केले जाते. भारतातील प्रोजेक्ट टायगर योजना कधी सुरू झाली? तर पहा, 1973ला भारतातील प्रोजेक्ट टायगर योजना सुरू झालेली आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ऑप्शन पहा, जिम कॉर्बेट, कान्हा, रणथंभौर, गीर. तर उत्तर ए बरोबर आहे, जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.